आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील अंकगणिती श्रेणी या घटकातील सराव संच 3.1 सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. पहिलं उदाहरण आहे 2, 4, 6, 8. आता या अंकगणिती श्रेणी आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचे. आता या क्रमिकेत पहिले पद आहे T1 बरोबर 2. T1 हे पहिले पद आहे, ते आहे 2. त्यानंतर दुसरे पद आहे T2 बरोबर 4. त्यानंतर तिसरे पद T3 बरोबर 6. त्यानंतर चौथे पद T4 बरोबर 8. आता आपल्याला फरक काढायचा आहे, मग आपण T2 वजा T1 करू. T2 आहे 4 आणि T1 आहे 2, म्हणून 4 वजा 2 बरोबर 2. आता त्यानंतर T3 वजा T2 करू. T3 आहे 6 वजा T2 आहे 4, 6 वजा 4 बरोबर 2. आता T4 वजा T3 करू. T4 आहे 8 आणि T3 आहे 6, म्हणून 8 वजा 6 बरोबर 2. यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक D बरोबर 2, D म्हणजे डिफरन्स, तो आहे 2. हा सामायिक फरक स्थिर आहे. मग ज्यावेळी क्रमिकांमधील फरक स्थिर असतो तेव्हा ती अंकगणिती श्रेणी असतात. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सामायिक फरक आहे D बरोबर 2. यानंतर दुसरं उदाहरण आहे 2, 5/2, 3 आणि 7/2. या क्रमिकेत T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 7/2. आता आपण फरक काढू. T2 मधून T1 वजा करू. T2 आहे 5/2 आणि T1 आहे 2, म्हणून 5/2 वजा 2. आता या ठिकाणी छेद समान नाहीत, मग छेद समान करून घेण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करू. 1 गुणिले 5 आणि 2 गुणिले 2. 1 गुणिले 5 यांचा गुणाकार 5च येईल आणि 2 गुणिले 2 यांचा गुणाकार 4 येईल, म्हणून 5 वजा 4/2. आता 5 मधून 4 वजा केले तर 1 राहील बरोबर 1/2. आता T3 वजा T2 करू. T3 आहे 3 आणि T2 आहे 5/2, म्हणून 3 वजा 5/2. आता या ठिकाणी सुद्धा छेद समान नाहीत, मग छेद समान करून घेण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करू. 3 गुणिले 2 आणि 5 गुणिले 1. 3 गुणिले 2 केलं तर 6 येईल आणि 5 गुणिले 1 केलं तर 5च येईल. 6 वजा 5/2. आता 6 मधून 5 गेले 1 राहिला, म्हणून 1/2. आता T4 वजा T3 करू. T4 आहे 7/2 वजा T3 आहे 3. आता या ठिकाणी छेद समान नाहीत, मग छेद समान करून घेण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करू. 7 गुणिले 1 आणि 2 गुणिले 3. 7 गुणिले 1 केलं तर 7च येईल आणि 2 गुणिले 3 केलं तर 6 येईल, म्हणून 7 वजा 6/2. 7 मधून 6 वजा केले तर 1 येईल (2), 1/2. म्हणजेच हा फरक स्थिर आहे. यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक बरोबर 1/2. हा सामायिक फरक स्थिर आहे. मग ज्यावेळी क्रमिकांमधील फरक स्थिर असतो तेव्हा ती अंकगणिती श्रेणी असते. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक D बरोबर 1/2. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे -10, -6, -2 आणि 2. या क्रमिकेत T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर 2. आता आपण फरक काढू. T2 वजा T1 करू. T2 आहे -6 आणि T1 आहे -10, म्हणून -6 वजा कंसात -10 बरोबर -6 अधिक 10, वजा वजा अधिक होईल म्हणून +10. आता यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 10चं येईल, म्हणजेच T2 वजा T1 केलं तर येईल 4. आता T3 वजा T2 करू. T3 आहे -2 आणि T2 आहे -6, म्हणून -2 वजा कंसात -6 म्हणून -2 अधिक 6 वजा वजा अधिक होईल म्हणून +6. -2 आणि 6 यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह अधिक येईल म्हणजे मोठ्या संख्येचं, म्हणजे T3 वजा T2 केले तर 4 येईल. आता T4 वजा T3 करू. T4 आहे 2 आणि T3 आहे -2, मग 2 वजा कंसात -2 वजा वजा अधिक होईल म्हणून 2 अधिक 2 बरोबर 4. यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक D बरोबर 4, म्हणून हा सामायिक फरक स्थिर आहे. ज्यावेळी क्रमिकांमधील फरक स्थिर असतो तेव्हा ती अंकगणिती श्रेणी असतात. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक D बरोबर 4.
यानंतर चौथं उदाहरण आहे 0.3, 0.33 आणि 0.333. या क्रमिकेत T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33 आणि T3 बरोबर 0.333. आता आपण फरक काढू. T2 वजा T1 करू. T2 आहे 0.33 वजा T1 आहे 0.3. 0.33 वजा 0.3 केलं तर त्यांची वजाबाकी येईल 0.03. त्यानंतर T3 वजा T2 करू. T3 आहे 0.333 वजा T2 आहे 0.33. 0.333 वजा 0.33 केले तर त्यांची वजाबाकी येईल 0.003. या ठिकाणी दोन लगतच्या पदांमधील फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून आपण लिहून घेऊ, यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. यानंतर पाचवं उदाहरण आहे 0, वजा 4, वजा 8 आणि वजा 12. आता या क्रमिकेत T1 बरोबर 0, T2 बरोबर वजा 4, T3 बरोबर वजा 8 आणि T4 बरोबर वजा 12 आहे. मग आपण फरक काढू. T2 वजा T1 करू. T2 आहे वजा 4 आणि T1 आहे 0, म्हणून वजा 4 वजा 0 बरोबर वजा 4 येईल. त्यानंतर T3 वजा T2 करू. T3 आहे वजा 8 आणि T2 आहे वजा 4, म्हणून वजा 8 वजा कंसात वजा 4. वजा 8 वजा वजा अधिक होईल, म्हणून अधिक 4 बरोबर वजा 4. वजा 8 अधिक 4 यांची वजाबाकी होईल आणि 8चं म्हणजे मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह येईल. त्यानंतर T4 वजा T3. T4 आहे वजा 12 आणि T3 आहे वजा 8, म्हणून वजा 12 वजा कंसात वजा 8 बरोबर वजा 12 अधिक 8 वजा वजा अधिक होईल. वजा 12 अधिक 8 यांची वजाबाकी होईल आणि 12चं मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह येईल. 12तून 8 गेले 4 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4. यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक D बरोबर वजा 4 हा सामायिक फरक स्थिर आहे. मग ज्यावेळी फरक स्थिर असतो त्यावेळी दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक D बरोबर वजा 4. यानंतर सहावं उदाहरण आहे वजा 1/5, वजा 1/5 आणि वजा 1/5. आता या क्रमिकेत T1 बरोबर वजा 1/5, T2 बरोबर वजा 1/5 आणि T3 बरोबर वजा 1/5. आता आपण फरक काढू. T2 वजा T1 करू. बरोबर वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5 बरोबर वजा 1/5 अधिक 1/5 वजा वजा अधिक होईल. वजा 1/5 अधिक 1/5 म्हणजे काहीच राहणार नाही, बरोबर 0. यानंतर T3 वजा T2 करू. T3 आहे वजा 1/5 आणि T2 आहे वजा 1/5, म्हणून वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5 बरोबर वजा 1/5 अधिक 1/5 वजा वजा अधिक होईल बरोबर 0. यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक D बरोबर 0 हा सामायिक फरक स्थिर आहे. मग ज्यावेळी फरक स्थिर असतो तेव्हा ही अंकगणिती श्रेणी असते. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. सामायिक फरक D बरोबर 0. यानंतर सातवं उदाहरण आहे 3, 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 3 अधिक 3 वर्गमुळात 2. या क्रमिकेत T1 बरोबर 3, T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2, T3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता आपण फरक काढू. T2 वजा T1 करू. T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 आहे 3, मग 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3. आता या ठिकाणी अधिक 3ला वजा 3 निघून जाईल, म्हणजे फक्त वर्गमुळात 2 राहील. आता त्यानंतर T3 वजा T2 करू. T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2, म्हणून 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असल्यामुळे कंसातील पदांचं चिन्ह बदलणार आहे, म्हणून वजा 3 आणि वजा वर्गमुळात 2. आता या ठिकाणी अधिक 3ला वजा 3 निघून जाईल. त्यानंतर 2 वर्गमुळात 2 वजा, आता वर्गमुळात 2चा सहगुणक काहीच नाही, म्हणजे तो 1 असतो. मग 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2 यांची जर वजाबाकी केली तर ती 1 वर्गमुळात 2 राहील. मग 1 लिहायची गरज नाही, आपण फक्त वर्गमुळात 2 लिहू. आता यानंतर T4 वजा T3 करू. T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2. आता या ठिकाणी 3 आणि वजा 3 कट होतील. त्यानंतर 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2 यांची जर वजाबाकी केली तर वर्गमुळात 2 राहील.
यावरून दोन लगतच्या पदांमधील फरक स्थिर आहे. म्हणून आपण लिहून घेऊ, यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक d बरोबर वर्गमुळात 2 हा सामायिक फरक स्थिर आहे. मग ज्यावेळी सामायिक फरक स्थिर असतो त्यावेळी ती अंकगणिती श्रेणी असते. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. सामायिक फरक d बरोबर वर्गमुळात 2. यानंतर 8वं उदाहरण आहे 127, 132 आणि 137. आता या क्रमिकेत t1 बरोबर 127, t2 बरोबर 132 आणि t3 बरोबर 137. आता आपण फरक काढू. t2 वजा t1 करू. t2 आहे 132 वजा t1 आहे 127. 132 मधून 127 वजा केले तर 5 येईल. त्यानंतर आता t3 वजा t2 करू. t3 आहे 137 वजा t2 आहे 132. मग 137 वजा 132 केले तर त्यांची वजाबाकी 5 येईल. म्हणून यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक d बरोबर 5 हा सामायिक फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. सामायिक फरक d बरोबर 5. यानंतर दुसरा प्रश्न आहे, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद व सामान्य फरक a असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. पहिलं उदाहरण आहे a बरोबर 10, d बरोबर 5. आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहायची. यात a बरोबर t1 बरोबर 10 आहे, कारण आपल्याला a हे पहिले पद दिलेले आहे. पहिले पद म्हणजे t1 बरोबर 10. आता t2 काढू. t2 काढण्यासाठी दोन पदांमधील फरक पहिल्या पदात मिळवला की आपल्याला t2 मिळेल. म्हणून t2 बरोबर t1 अधिक d. t1 आहे 10 आणि d आहे 5. म्हणून 10 अधिक 5 बरोबर 15. आता आपण t3 काढू. t3 बरोबर t2 अधिक d. t2 आहे 15 अधिक d आहे 5. 15 अधिक 5 बरोबर 20. t3 आला 20. यानंतर t4 काढू. t4 बरोबर t3 अधिक d. t3 आहे 20 अधिक d आहे 5. 20 अधिक 5 बरोबर 25. म्हणून अंकगणिती श्रेणी 10, 15, 20, 25 आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे a बरोबर -3 आणि d बरोबर 0. यामध्ये a बरोबर -3 हे पहिले पद आहे. म्हणून a बरोबर t1 बरोबर -3. आता t2 काढू. t2 बरोबर t1 अधिक d. t1 आहे -3 अधिक d आहे 0. -3 अधिक 0 बरोबर -3च येईल. t2 -3. त्यानंतर t3 काढू. t3 बरोबर t2 अधिक d. t2 आहे -3 अधिक d आहे 0. -3 अधिक 0 बरोबर -3च येईल. t4 बरोबर t3 अधिक d. t3 आहे -3 अधिक d आहे 0. -3 अधिक 0 बरोबर -3. म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर -3, -3, -3 ही आहे. यानंतर तिसरं उदाहरण आहे a बरोबर -7 आणि d बरोबर 1/2. या ठिकाणी a हे पहिले पद आहे. a बरोबर t1 बरोबर -7. आता t2 काढू. t2 बरोबर t1 अधिक d. t1 आहे -7 अधिक d आहे 1/2. मग -7 अधिक 1/2. आता या ठिकाणी बेरीज करण्यासाठी छेद समान करून घ्यावा लागेल. तो छेद समान नाही, मग त्यासाठी आपण तिरकस गुणाकार करू. 2 गुणुले -7 आणि 1 गुणुले 1. 2 गुणुले -7 यांचा गुणाकार -14 येईल आणि 1 गुणुले 1 एकच येईल. म्हणून -14 अधिक 1/2. -14 मधून 1 गेले तर -13 राहील. म्हणून -13/2. आता 2 ने जर 13ला भाग घालवला तर 6.5 येईल. -6.5. यानंतर आता t3 काढू. t3 बरोबर t2 अधिक d. t2 आहे -6.5 अधिक d आहे 1/2. आता या ठिकाणी बेरीज करण्यासाठी छेद समान नाहीत, मग तो समान करून घ्यावा लागेल. त्यासाठी आपण तिरकस गुणाकार करू. 6.5 गुणुले 2 आणि 1 गुणुले 1. 6.5 गुणुले 2 केलं तर 13 वजा 13 येईल आणि 1 गुणुले 1 केलं तर 1च येईल. म्हणून -13 अधिक 1/2. 13तून 1 गेले 12 राहिले, म्हणून -12/2. 2 ने जर -12ला भाग घालवला तर -6 येईल. म्हणजे t3 बरोबर -6. यानंतर आता t4 काढू. t4 बरोबर t3 अधिक d. t3 आहे -6 अधिक d आहे 1/2. आता या ठिकाणी छेद समान नाही, मग तो समान करून घेण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करू. -6 गुणुले 2 आणि 1 गुणुले 1. -6 गुणुले 2 केलं तर -12 येईल आणि 1 गुणुले 1 केलं तर 1च येईल. म्हणून -12 अधिक 1/2. -12तून 1 वजा केलं तर -11 राहील. म्हणून -11/2. 2 ने जर -11ला भाग घालवला तर -5.5 येईल. म्हणून अंकगणिती श्रेणी -7, -6.5, -6, -5.5 ही आहे. यानंतर चौथं उदाहरण आहे a बरोबर -1.25 आणि d बरोबर 3.
या ठिकाणी पहिले पद ए बरोबर T1 बरोबर वजा 1.25 आहे. आता T2 काढू. T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे वजा 1.25 अधिक D आहे 3. वजा 1.25 अधिक 3 केले तर त्यांची वजाबाकी येईल 1.75. यानंतर T3 काढू. T3 बरोबर T2 अधिक D. T2 आहे 1.75 अधिक D आहे 3 बरोबर 4.75. T3 आला 4.75. यानंतर आता T4 काढू. T4 बरोबर T3 अधिक D. T3 आहे 4.75 अधिक D आहे 3 बरोबर 7.75. म्हणून अंकगणिती श्रेणी वजा 1.25, 1.75, 4.75, 7.75 ही आहे. यानंतर पाचवं उदाहरण आहे ए बरोबर 6 आणि D बरोबर वजा 3. यामध्ये ए बरोबर T1 बरोबर 6. आता T2 काढू. T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे 6 अधिक D आहे वजा 3 म्हणून 6 अधिक कंसात वजा 3 म्हणून 6 वजा 3 केले तर 3च येईल म्हणजे T2 आहे 3. त्यानंतर T3 बरोबर T2 अधिक D. T2 आहे 3 अधिक D आहे वजा 3 म्हणून 3 अधिक कंसात वजा 3. 3 वजा 3 केले तर 0 येईल म्हणून T3 बरोबर 0. आता T4 बरोबर T3 अधिक D. T3 आहे 0 अधिक D आहे वजा 3 म्हणून 0 अधिक कंसात वजा 3 बरोबर वजा 3च येईल. T4 वजा 3 म्हणून अंकगणिती श्रेणी 6, 3, 0, वजा 3 ही आहे. यानंतर 6वं उदाहरण आहे ए बरोबर वजा 19 आणि D बरोबर वजा 4. म्हणून ए बरोबर T1 बरोबर वजा 19. आता T2 काढू. T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे वजा 19 अधिक D आहे वजा 4 म्हणून वजा 19 अधिक कंसात वजा 4 बरोबर वजा 19 वजा 4 बरोबर वजा 23. त्यानंतर T3 काढू. T3 बरोबर T2 अधिक D. T2 आहे वजा 23 अधिक D आहे वजा 4 म्हणून वजा 23 अधिक कंसात वजा 4 बरोबर वजा 23 वजा 4 बरोबर वजा 27. यानंतर T4 काढू. T4 बरोबर T3 अधिक D. T3 आहे वजा 27 अधिक D आहे वजा 4 म्हणून वजा 27 अधिक कंसात वजा 4 वजा 27 वजा 4 बरोबर वजा 31. म्हणून अंकगणिती श्रेणी वजा 19 वजा 23 वजा 27 वजा 31 ही आहे. यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. पहिलं उदाहरण आहे 5, 1, वजा 3, वजा 7. ही अंकगणिती श्रेणी आहे. या क्रमिकेत पहिले पद ए बरोबर T1 बरोबर 5 आहे. त्यानंतर T2 बरोबर 1 आहे. T3 बरोबर वजा 3 आहे आणि T4 बरोबर वजा 7 आहे. आता आपण फरक काढू. T2 वजा T1. T2 आहे 1 आणि T1 आहे 5 म्हणून 1 वजा 5 बरोबर वजा 4. त्यानंतर T3 वजा T2 बरोबर T3 आहे वजा 3 आणि T2 आहे वजा 1 वजा 3 वजा 1 बरोबर वजा 4. त्यानंतर T4 वजा T3 बरोबर T4 आहे वजा 7 आणि T3 आहे वजा 3 वजा 7 वजा कंसात वजा 3 वजा 7 अधिक 3 वजा वजा अधिक होईल बरोबर वजा 4. यावरून सामान्य फरक D बरोबर वजा 4, क्रमिकेतील पहिले पद ए बरोबर 5 आणि सामायिक फरक D बरोबर वजा 4. यानंतर दुसरं उदाहरण आहे 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5. यामध्ये ए बरोबर T1 बरोबर 0.6, T2 बरोबर 0.9, T3 बरोबर 1.2 आणि T4 बरोबर 1.5. आता फरक काढू. T2 वजा T1 बरोबर T2 आहे 0.9 वजा T1 आहे 0.6 मग 0.9 वजा 0.6 बरोबर 0.3. त्यानंतर T3 वजा T2 करू. T3 आहे 1.2 वजा T2 आहे 0.9 म्हणून 1.2 वजा 0.9 बरोबर 0.3. त्यानंतर T4 वजा T3 बरोबर 1.5 वजा 1.2. T4 आहे 1.5 वजा T3 आहे 1.2 त्यांची वजाबाकी येईल 0.3. यावरून सामान्य फरक D बरोबर 0.3, क्रमिकेतील पहिले पद ए बरोबर 0.6 आणि सामायिक फरक D बरोबर 0.3. यानंतर तिसरं उदाहरण आहे 127, 135, 143 आणि 151. आता यामध्ये ए बरोबर T1 बरोबर 127, T2 बरोबर 135, T3 बरोबर 143 आणि T4 बरोबर 151. मग T2 वजा T1 बरोबर T2 आहे 135 वजा T1 आहे 127. 135 वजा 127 केले तर 8 येईल. त्यानंतर T3 वजा T2 बरोबर T3 आहे 143 वजा T2 आहे 135 म्हणून 143 वजा 135 बरोबर 8. त्यानंतर T4 वजा T3.
T4 आहे 151 वजा T3 आहे 143. 151 वजा 143 बरोबर 8. यावरून सामान्य फरक D बरोबर 8, क्रमिकेतील पहिले पद A बरोबर 127 आणि सामायिक फरक D बरोबर 8. यानंतर चौथं उदाहरण आहे 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. आता यामध्ये A बरोबर T1 बरोबर 1/4, T2 बरोबर 3/4, T3 बरोबर 5/4 आणि T4 बरोबर 7/4. आता यामध्ये T2 वजा T1 बरोबर 3/4 वजा 1/4. 3 वजा 1/4. 3तून 1 गेले 2 राहिले म्हणून 2/4 बरोबर 1/2. त्यानंतर T3 वजा T2. T3 आहे 5/4 वजा T2 आहे 3/4 बरोबर 5 वजा 3/4. 5तून 3 गेले 2 राहिले म्हणून 2/4 बरोबर 1/2. त्यानंतर T4 वजा T3 बरोबर 7/4 वजा 5/4 बरोबर 7 वजा 5/4. 7तून 5 गेले 2 राहिले म्हणून 2/4 बरोबर 1/2. यावरून सामान्य फरक D बरोबर 1/2, क्रमिकेतील पहिले पद A बरोबर 1/4 आणि सामायिक फरक D बरोबर 1/2. आपला सराव संच 3.1 सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.